ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. बारिश म्हणजे पावसाचं पाणी जे आहे ते आता विकत घ्यायची पाळी येते की काय असं वाटायला लागलेलं आहे. मग काय करायचं? वेळोवेळी हा पाऊस येतो, या पाण्याचं करायचं काय? हा पाऊस आणायचा कुठून शेतीसाठी? ह्याच्यासाठी उत्तम उपाय आहे तो म्हणजे भूजल पुनर्भरण. काय आहे हा प्रकार? याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे आणि जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आजचा चर्चेचा विषय जो आहे तो आहे भूजल पुनर्भरण. आणि चर्चेत सहभागी होत आहेत डॉक्टर सुधीर दहिवाळकर, संशोधन अभियंता आहेत, भूजल संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून आलेत. सर नमस्कार, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. मी आत्ता म्हटलं तसं पाऊस जो आहे तो आता विकत घ्यायची पाळी येते की काय आपल्यावरती, अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. कारण समुद्र आहे पण त्याचं पाणी आपण वापरू शकत नाही. काय करायला पाहिजे नेमकं? काय आहे हा प्रकार? भूजल पुनर्भरण म्हणजे नेमकं काय? शेतकरी मित्रांनो, आपण म्हणतो की महाराष्ट्रात शेती व्यवसायाला आपण फार महत्त्व देतो आणि किंबहुना आहे. आणि आज शेती व्यवसायामध्ये पाण्याचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे सांगायला नको. किंबहुना पाण्याशिवाय शेती नाही. बरोबर. आणि आज जर आपण राज्याचा विचार केला तर आज जवळपास आपलं 308 लाख हेक्टर क्षेत्र आहे. आणि ह्या क्षेत्रापैकी जवळपास 17.5 ते 18% क्षेत्र फक्त सिंचनाखाली आहे. बरं. आणि यातली महत्त्वाची गोष्ट अशी की हे जे सिंचनाखालचं 18% क्षेत्र आहे, म्हणजे साधारणतः 40 लाख हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येत आहे. यापैकी जवळपास 28 लाख हेक्टर क्षेत्र हे भूजलावर अवलंबून आहे. म्हणजे भूजलाने ते सिंचित केलं जातं. म्हणजे जवळपास 65 ते 70% हा सिंहाचा वाटा भूजलाचा या सिंचन क्षेत्रामध्ये आहे. हो. तर आज परिस्थिती अशी आपण पाहतोय की पाऊस हा लहरी झालेला आहे. अगदी कमी जास्त प्रमाण होत आहे. महाराष्ट्राला आपण पाहिलं की वारंवार दुष्काळाला आपण तोंड देतोय. मग आज जर आपण राज्याचा विचार केला तर आज परिस्थिती भूजलाची काय आहे? तर मित्रांनो, आज आपण पाहतोय की राज्याला साधारणतः 68,000 दशलक्ष घनमीटर एवढा हा भूजल साठा दरवर्षी उपलब्ध असू शकतो. हा. बरं. तर ह्या भूजल साठा जो आहे, हा भूजल साठा आपण म्हणतो की हा उपसा याचा केला जातो. तो कशामार्फत? की ज्या राज्यामध्ये किंवा शेतकऱ्यांनी विहिरी आहेत किंवा बोरवेल्स आहेत, त्याला आपण कूपनलिका म्हणतो. तर आज राज्यामध्ये जवळपास 18 लाख विहिरी आहेत. याची गणना झालेली आहे आणि त्यानुसार 18 लाख विहिरी आज राज्यामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे हा अधिकृत आकडा आहे. अधिकृत साधारण आपण हो, धरूया. हा. बरं. आणि बोरवेलचे अजून तर कूपनलिकेची गिनती नाही, गणना नाहीये. हो. ते त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटाने आहे. आज जर आपण विचार केला याद्वारे जो उपसा होतोय ती परिस्थिती काय निर्माण झालेली आहे. आज आपण पाहतो की भूजलाची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. याला कारण काय आहे? तर कारणाचं जर आपण कारण मीमांसा पाहिली तर मित्रो, ज्यावेळेस पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर पावसाचं पाणी ही जमिनीत मुरत जातं. आणि मुरत असताना जर आपण जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक थर असतात. जमीन या जर आपण भरलं की साधारणतः मातीचा पहिला थर असतो, नंतर मुरुम असतं, त्यानंतर खाली खडकाचा कडक असतो. बरोबर. तर पाऊस पडल्यानंतर पावसाचं पाणी ज्यावेळेस जमिनीवर पडतं, त्या मातीच्या थरातून ज्यावेळेस ते पाणी वाहतं त्यावेळेस तो वाहण्याचा वेग साधारणतः 2 सेंटीमीटर प्रति दिवसाला असतो. त्यानंतर ते पाणी मुरुमाच्या थरामध्ये येतं. त्या ठिकाणी मुरुम म्हणजे त्यामध्ये जास्त पाणी चांगल्या प्रकारे वाहू शकतं, म्हणून हा थर साधारणतः 10 सेंटीमीटरपर्यंत प्रवाहाचा वेग जातो मुरण्याचा प्रति दिवसाला मुरुमामध्ये. आणि मग खाली खडक, आणि जर खाली खडक असेल आणि त्या खडकाला छिद्र असतील, मोठ्या भेगा असतील, तर अशा यामधनं पाणी वाहण्याचा वेग वाढतो. तो दिवसाला 200 सेंटीमीटरपर्यंत जाऊ शकतो. मग सर्वसाधारणपणे विचार केला की पावसाचं पाणी जमिनीवर पडल्यानंतर भूजल साठ्यापर्यंत जाऊपर्यंत हा
महिना ते 1.5 महिन्याचा कालावधी लागतो. आणि मित्रो, 1.5 महिन्याचा कालावधी हा भूजल साठ्यामध्ये पावसाचं पाणी पडल्यानंतर हा एवढा वेळ लागतो. आणि आपण तो पाण्याचा साठा विहिरीद्वारे, कूपनलिकेद्वारे किती वेळात उपसतो? काही तासांमध्ये हो. काही दिवसांमध्ये. अगदी. म्हणजेच काय की नैसर्गिक पाणी पावसाचा मुरण्याचा वेग किंवा भूजल साठ्यात येणाऱ्या नैसर्गिक पाण्याच्या वेगापेक्षा पाण्याच्या उपशाचा वेग हा कितीतरी पटीने अधिक आहे. आणि म्हणूनच आपण पाहतोय की पाण्याची पातळी आज दिवसेंदिवस खाली चाललेली आहे. किंवा आपण पाहतोय 500-500 फुटापर्यंत बोरवेल्स आपण घेतोय. अगदी हो, हो. हे त्याला कारण तेच आहे. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? खरं म्हणजे त्या ठिकाणी आता भूजलाची अतिशय महत्त्वाची गरज आहे. म्हणून आपण म्हणतो की भूजल पुनर्भरण करायला पाहिजे. पण करायला पाहिजे पण काय? तर आज जर आपण विचार केला, जर हा जो पाण्याचा उपसा थांबवा विहिरीचा, तो आपण थांबवू शकत नाही. हो. मग राहिला एकच पर्याय आपल्या हातामध्ये असतो की जे आपण उपसा करतो तो उपसा केल्यानंतर त्या पाण्यात पुन्हा त्या पाण्याने त्या जमिनीचं किंवा त्या भूजलाचं पुनर्भरण करणे. बरोबर. म्हणून आपल्याला आज भूजल पुनर्भरणाचं अतिशय महत्त्वाचं आहे आणि अतिशय त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हे भूजल पुनर्भरण म्हणजे नेमकं काय? भूजल पुनर्भरण म्हणजे थोडक्यात काय की आपण पावसाचं पाणी किंवा कुठलंही पाणी, हो. ते पाणी आपण पाहतो बऱ्याच वेळा पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त काही पाणी आपण शेतावर पाहतो, ते वाया जात असतं, चराणी वाहत असतं. असं हे जे काही वाया जाणारं पाणी किंवा पावसाचं पाणी आहे, हे पावसाचं पाणी त्या भूजल म्हणजे जमिनीमध्ये मुरवणं, म्हणजे थोडक्यात हे भूजल पुनर्भरण याला आपण म्हणतो. अच्छा, म्हणजे तो संपूर्ण जो प्रवाह आहे तो साठवून ठेवायचा. सर मला सांगा की हे भूजल पुनर्भरण जे आहे ना, त्याचे उपाय कोणकोणते आहेत? काय उपाय आहेत त्याचे नेमके? भूजल पुनर्भरणाचे तसे भरपूर उपाय आहेत. त्यामध्ये बऱ्याच पद्धती आहेत. काही प्रत्यक्ष पद्धती आहेत, अप्रत्यक्ष पद्धती आहेत, संयुक्त पद्धती आहेत. पण प्रत्यक्ष पद्धतीमध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत. एक तर म्हणजे भूपृष्ठ साठावरील आणि एक भूपृष्ठाखालील. तर भूपृष्ठ साठावरील म्हणजे कसं की आपण शेतावरील पाणी साठा असतो किंवा शेतामध्ये पीक उभं असल्यानंतर आपण पिकाला पाणी देतो. पीक पाहिजे तेवढं पाणी घेतं आणि बाकीचं पाणी जे आहे ते मुरत असतं त्यामध्ये, शेतामध्ये, जमिनीमध्ये मुरत असतं. ते एक प्रकारे पुनर्भरणच आहे. ओढे नाले जे आहे त्याला आपण बांध टाकतो, नाला बंदिस्ती म्हणतो, किंवा मृद किंवा भूजल याचे संवर्धनाचे काही तंत्र आहेत. समपातळीत बांध बांधतो आपण, ढाळीचे बांध बांधतो. ते हे जे पाणी अडवण्याचे काही जे मृद संधारणाचे तंत्र आहेत हे वापरतो. नाला बंडिंग आहे, टेरेसिंग आहे. ओके. त्यानंतर पाझर तलाव आहे. पाझर तलावाचं सुद्धा फार अनन्यसाधारण महत्त्व आहे या भूजल पुनर्भरणामध्ये. आज आम्ही कृषी विद्यापीठामध्ये जवळजवळ मागच्या 7-8 वर्षामध्ये आपण पाझर तलावावर सुद्धा चांगल्या प्रकारे संशोधन करण्यात आलं आहे. आणि हे पाझर तलावाचा मूळ हेतूच आहे की पाणी त्यामध्ये मुरून त्याच्या खालच्या भागातल्या विहिरींना त्याचा फायदा होतो. तर पाझर तलाव. आणि सर्वात महत्त्वाचं आता भूजल पुनर्भरणामध्ये एक सगळ्यात शेतावर करण्यासारखा उपाय म्हणजे विहीर किंवा कूपनलिका किंवा बोरवेल ज्याला आपण म्हणतो त्याचं पुनर्भरण करणे. तर हे जे उपाय आहे त्यापैकी मला असं वाटतं की आत्ताच्या घडीमध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला शेतावरील ज्या काही शेतकऱ्यांच्या विहिरी असतील किंवा ज्या काही शेतकऱ्यांच्या कूपनलिका किंवा बोरवेल असतील त्याचं पुनर्भरण करणं अतिशय गरजेचं आहे. सर आत्ता आपण चर्चा करताना असं म्हणजे विहिरीचा उल्लेख केलात म्हणून मी आपलं विचारतो की विहिरीचं पुनर्भरण करता येतं का? आणि जर असेल तर ते नेमकं कसं केलं पाहिजे? हो, विहिरीचं पुनर्भरण नक्कीच करता येतं. तेच आपला विषय. म्हणजे मला सांगायचं काय की जसं मी म्हटलं की पावसाचं पाणी जमिनीत मुरवणं म्हणजे एक भूजलाचं पुनर्भरण झालं. तसंच असंच पाणी विहिरीमध्ये मुरवणं म्हणजे त्याला आपण विहिरीचं पुनर्भरण करणे. परंतु शेतकऱ्याने एक लक्षात घेतलं पाहिजे की विहिरीमध्ये पाणी मुरवायचं म्हणजे काय करायचं की आलेलं पावसाचं पाणी जसंच तसं मुरवणं ठीक नाही आहे. कारण काय की त्या पावसाच्या पाण्यामध्ये गाळ असू शकतो, पालापाचोळा असू शकतो. आणि असं जर आपण गाळयुक्त पाणी विहिरीमध्ये जसंच तसं मुरवलं तर काय असतं, विहिरींना एक नॅचरल किंवा नैसर्गिक पाझराचा मार्ग असतो की ज्याद्वारे त्याला आपण सळ म्हणतो, सळ, त्याद्वारे पाणी त्या विहिरीमध्ये येत असतं. तर अशा वेळी जर आपण आहे तसं पाणी त्या विहिरीमध्ये गाळयुक्त पाणी मुरवलं तर त्या मार्गामध्ये हा गाळ जाऊन बसू शकतो आणि तो पाझराचा मार्ग बंद होऊ शकतो. पण सर्वात महत्त्वाची काळजी ही घेतली पाहिजे की पाणी मुरवा, परंतु मुरवण्यापूर्वी ते पाणी स्वच्छ किंवा शुद्ध करून त्यामध्ये मुरवलं पाहिजे. म्हणजेच काय की पावसाचं असं पाणी शुद्ध करून विहिरीमध्ये मुरवणं त्याला आपण विहिरीचं पुनर्भरण म्हणतो.
पण याची काय प्रक्रिया म्हणजे कशा पद्धतीने हे म्हणजे थोडक्यात फिल्टर्ड करतो हे पाणी आपण थोडक्यात कसं करायचं, काय प्रक्रिया याची? आता याची अतिशय सोपी प्रक्रिया आहे आणि किंबहुना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भूजल संशोधन प्रकल्प आहे याच्यावर आम्ही जवळजवळ गेल्या 5-6 वर्षापासून संशोधन करून एक गाळणी विकसित केलेली आहे. बरं. ती याला आपण 4 थराची गाळणी असं म्हणतो. ती यामध्ये आहे काय की आपल्या विहिरीमध्ये आपल्याला पाणी मुरवायचं आहे, ते मुरवण्यापूर्वी फक्त ते स्वच्छ करण्यासाठी एक 4 थराची गाळणी आपण विकसित केली आहे. ती विकसित म्हणजे काय की शेतकरी मित्रांनो, आपल्या विहिरीजवळ आपण साधारणतः 2 खड्डे घेणे अपेक्षित आहे. बरं. तो 2 खड्डे विहिरीजवळ म्हणजे पहिला जो खड्डा आहे तो साधारणतः 3 मीटर लांब, 3 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असा हा पहिला खड्डा आपल्याला घेणं आहे. आता हा जो खड्डा आहे या खड्ड्याच्या साधारणतः मध्यभागी आपण एक 6 इंची पाईप टाकायचा आहे. बरं. आणि दुसरा खड्डा आपल्याला साधारणतः त्या पहिल्या खड्ड्यापासून दुसरा खड्डा 3 ते 4 मीटर अंतरावर बरं. घ्यायला काही हरकत नाही. तर दुसरा खड्डा जो आहे तो आपल्याला 2 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल. 2 मीटर खोल. तर अशा रीतीने हा दुसरा खड्डा घ्यायचा आहे. आणि मग हे 2 खड्डे पहिल्या खड्ड्याच्या मध्यभागी एक 6 इंची पाईप टाकून हा तो दुसऱ्या खड्ड्याला पहिला खड्डा जोडायचा आहे. बरं. आणि पहिला खड्डा जो आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत की शेतावरील जे काय उपलब्ध दगडगोटे आहेत बारके साईज थोडेशा 24, 28, 30, 50 मिलीमीटर साईजचे असे दगडगोटे आपण त्या पहिल्या खड्ड्यामध्ये टाकायचे आहे. सगळ्यात खाली सगळ्यात गाळ जो आहे. पूर्ण 1 मीटर जो आपण खड्डा खोल घेतलाय त्यामध्ये दगडगोटे टाकायचे आणि त्याच्या मध्यावरती आपण 6 इंची पाईप टाकणार आहे. कशासाठी? तो दुसऱ्या खड्ड्याला जोडण्यासाठी. होईल काय की ज्यावेळेस आपण ओढ्याचं पाणी असेल, नाल्याचं पाणी असेल, पावसाचं पाणी असेल, कुठलंही पाणी ज्यावेळेस ते वळवू आपण विहिरीमध्ये मुरण्यासाठी ते पाणी पहिलं त्या खड्ड्यापर्यंत आणणार आपण. म्हणजे पहिलं पाणी त्या खड्ड्यामध्ये येणार. बरं. आणि ह्या खड्ड्यामध्ये जे दगडगोटे टाकले त्यामध्ये साधारणतः काही पालापाचोळा किंवा काही गाळ असेल तो बऱ्यापैकी त्यामध्ये सेटल होईल, साचेल. आणि बऱ्यापैकी थोड्या प्रमाणात शुद्ध झालेलं पाणी त्या 6 इंची पाईपाद्वारे आपल्या महत्वाच्या दुसऱ्या खड्ड्यात येईल. बरं. तो हा दुसरा खड्डा मात्र आपला सगळ्यात महत्वाचा गाळणीचा खड्डा आहे. यामध्ये आपण काय करतो की हा जो आपण 2 मीटर खोल खड्डा घेतलेला आहे यामध्ये साधारणतः खाली तळाशी एक 4 इंची पाईप आपण टाकणार आहोत विहिरीला जोडण्यासाठी, एकदम तळाशी. आणि तो 4 इंची पाईप मग आपण ह्या दुसऱ्या खड्ड्याच्या तळाशी टाकून तो विहिरीमध्ये आपण काढणार आहोत पाणी त्यामध्ये जाण्यासाठी. मग ह्या दुसऱ्या खड्ड्याच्या तळाशी एक 45 सेंटीमीटर म्हणजे पाऊण मीटरचा खाली खडीचा थर देणार आहोत. जे आपली कडी वापरतो 9.5 ते 15 मिलीमीटर साईजची अशी खडीचा आपण एक 45 सेंटीमीटरचा खाली थर द्यायचा सगळ्यात खाली दुसऱ्या खड्ड्याच्या. त्यानंतर 45 सेंटीमीटर त्याच्यावर जी जाड वाळू असते आपण त्याला वाळूची चाळ म्हणतो, चाळवण. ही वाळू चाळल्यानंतर वर जो भाग राहतो त्याला वाळूची चाळ म्हणतो. तो असे जाड वाळू त्या वाळूचा पुन्हा 45 सेंटीमीटरचा जाडीचा असा तो थर द्यायचा आहे. म्हणजे खडीच्या वरती. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचा वरचा त्याच्यावरचा जो 45 सेंटीमीटरचा थर आहे तो अतिशय बारीक वाळूचा आहे. म्हणजे 0.6 मिलीमीटर ते 2 मिलीमीटर साईजचे जे आपण साधारणतः पाहतो प्लास्टरसाठी अगदी बारीक वाळू. ह्या वाळूचा पुन्हा 45 सेंटीमीटरचा तो थर, तिसरा थर येईल. अशा रीतीने 3 थर झाले. सर्वात खाली 45 सेंटीमीटरचा खडीचा थर, वर त्याच्यावर जाड वाळूचा थर आणि त्याच्यावर बारीक वाळूचा थर. आणि सगळ्यात वर साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटरचा आपले जे विटा असतात, विटाचे चुरा आपण तुकडे करतो साधारणतः 30-40 मिलीमीटर किंवा 25-30 मिलीमीटर साईजचे बारीक बारीक तुकडे. असा तो 15 सेंटीमीटरचा थर त्या वरच्या भागामध्ये 15 सेंटीमीटर दिला. अशा रीतीने आपल्याला दुसरा खड्डा भरून घ्यायचा. 4 थरांचा दुसरा खड्डा होतो. 4 थराची ती आपली गाळणी तयार झालेली. आता होईल काय, पहिल्या खड्ड्यातून बऱ्यापैकी पाणी स्वच्छ झाल्यानंतर त्या 6 इंची पाईपामधून दुसऱ्या खड्ड्यात विटाच्या तुकड्यावर त्याचं पाणी पडेल आणि पाणी पूर्ण त्यामधून फिल्टर होऊन गाळून म्हणजे विटाच्या तुकड्यातून नंतर तुमच्या जाड वाळूतून आपलं बारीक वाळूतून नंतर जाड वाळू आणि मग खाली खडी. अशा रीतीने खाली आपण 4 इंची पाईप तो जो टाकला आहे PVC पाईप याद्वारे शुद्ध झालेलं पाणी विहिरीमध्ये. वा. आता असं हे साधारणतः हे आपण अशा प्रकारचं आपण संशोधन विद्यापीठात केलं. बऱ्याच प्रकारचे आपण मटेरियल वापरून केलं. त्यामध्ये हे जे मटेरियल आहे हे जर आपण वापरलं तर याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त कार्यक्षमता आपल्याला मिळालेली आहे. म्हणून शेतकरी बंधूंनी विहिरीचं पुनर्भरण करताना अशी 4 थराची गाळणी करूनच
आणि मी जसं आत्ता आपण सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी 2 खड्डे करून या प्रकारचे दुसरा खड्डा महत्त्वाचा खडी, जाड वाळू, बारीक वाळू आणि विटाचे तुकडे भरून विहिरीमध्ये त्याचं पाणी व्यवस्थितपणे विहिरीच्या तळापर्यंत पोहोचवायचं. याला आपण विहिरीचं पुनर्भरण म्हणतो. वा, फार छान सर. हे झालं विहिरीचं पुनर्भरण. आता मला सांगा की कूपनलिकेचं पुनर्भरण करता येतं का? कूपनलिकेचं सुद्धा नक्कीच करता येतं आणि किंबहुना आता शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं की 18 लाख विहिरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने जास्त विहिरी किंवा तुमच्या बोरवेल्स आहेत, कूपनलिका आहेत. आणि नक्कीच आज कूपनलिकेची परिस्थिती आपण पाहिलं 500-500 फुटापर्यंत आपल्या कूपनलिका आहे. अगदी. याचं सुद्धा आपल्याला पुनर्भरण करता नक्कीच येतं आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही संशोधन करून त्याच्यासाठी गाळणी विकसित केलेली आहे. तंत्र एकच आहे, फक्त आपण यामध्ये काय करणार आहोत मित्रो, की हे जे पाणी आहे ओढ्या नाल्याचं किंवा जे वाया जाणारं पाणी किंवा पावसाचं पाणी, हे जसं आपण त्या उघड्या विहिरीजवळ आणतो तसं ते कूपनलिकेजवळ आणणार आहोत. मग तुम्ही चर करा किंवा कुठल्याही पद्धतीने आणून आपला जो आपली जी कूपनलिका आहे त्यामध्ये केसिंग पाईप वापरलेला असतो. तो आपल्याला त्या कूपनलिकेच्या बाजूने साधारणतः 2 मीटर बाय 2 मीटर आणि बाय 1.5 मीटर म्हणजे असं 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 1.5 मीटर खोल असं आपल्याला कूपनलिकेच्या बाजूने खड्डा घेणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही चौकोनावरती घ्या किंवा गोल कसाही घ्या, पण तो खड्डा घेणं गरजेचं आहे. आता होईल काय की आपण 1.5 मीटर खोल हा खड्डा घेतल्यामुळं 1.5 मीटर आपला केसिंग पाईप उघडा पडेल खड्डा झाल्यामुळे. आता आपल्याला हा जो उघडा पाईप पडलेला आहे याच्यामधून आपल्याला पाणी मुरवायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल की ह्या जो पाईप आहे, PVC पाईप आहे, याला आपल्याला छिद्र पाडावे लागतील. तर साधारणतः आपण 4 ते 5-6 मिलीमीटर व्यासाची अशी 4 आणे किंवा 8 आणे जाडीचे गज घेऊन ते आपण स्टोअरसुद्धा गरम करून त्याला 1-2 सेंटीमीटर अंतरावर त्या पाईपच्या सर्व बाजूने अशी छिद्र पाडून घ्यायची आहे पूर्ण उघडा झालेल्या पाईपला. आलं लक्षात? आता म्हणजेच आपण काय करतोय की त्या केसिंग पाईपला जे छिद्र पाडले त्याद्वारे आपण आता पाणी मुरवणार आहोत. पण असं पाणी मुरवताना काय होईल, ह्या छिद्राद्वारे गाळ सुद्धा जाऊ शकतो. मग तेच आपल्याला हे करण्यासाठी, तो कंट्रोल करण्यासाठी आपण यावर एक काहीतरी प्लास्टिकची जाळी म्हणा किंवा लोखंडाची जाळी 2 मिलीमीटर आकाराची साईजची किंवा प्लास्टिकची जाळी, आणि समजा शेतकऱ्याला ती मिळाली नाही तर आपला काथ्या त्याने त्या पूर्ण त्या याला छिद्रांभोवती असं पाईपला गुंडाळून घ्यायची किंवा जाळी गुंडाळून घ्यायची अशी. हे झाल्यानंतर आता पाईपचं झालंय काम. आता हा जो आपला खड्डा आहे म्हणजे तुमचा 2 मीटर बाय 2 मीटर आणि 1.5 मीटर जो खोल केलेला खड्डा, हा आपल्याला असंच जसं आपण इकडे उघड्या विहिरीचं पुनर्भरण करताना आपण जसं गाळणी तयार केली त्याच प्रकारे इथे हे करायचं आहे. फक्त इथे हे करताना काय करायचं आहे की खाली 25 सेंटीमीटर साधारणतः आपले जे दगडगोटे असतात शेतावरचे दगडगोटे, ते 25 सेंटीमीटर जाडीचा थर, तो दगडगोट्याचा थर खाली टाकायचा आहे. खाली तळाशी. त्यावर पुन्हा खडी जी मगाशी मी सांगितलं ती खडीचा थर तेवढाच 25 सेंटीमीटर आपल्याला द्यायचा आहे. आणि हा दुसरा थर होईल, म्हणजे पहिला दगडगोट्यांचा आणि मग खडी 25 सेंटीमीटर आणि वर त्याच्या 25 सेंटीमीटर जो आहे तो अतिशय बारीक वाळू, म्हणजे जसं आपण उघड्या विहिरीला जे आपण बारीक वाळू वापरली तीच तशा प्रकारची वाळू 25 सेंटीमीटरचा तो थर टाकायचा आहे. आणि सर्वात वर जो काही पोर्शन उघडा येईल त्यामध्ये आपल्याला विटाचे तुकडे जसे अशा रीतीने आपल्याला तो पूर्ण तो कूपनलिकेच्या बाजूचा खड्डा भरून घ्यायचा. आता होईल काय, ज्यावेळेस आपण पाणी वळवू ते पाणी त्या खड्ड्यात येईल आणि साधारणतः आपण जी छिद्र केलेली आहेत की विटाचे जे तुकडे आहेत त्याच्या खालच्यापासनं म्हणजे पाणी शुद्ध जसं म्हणतं आपलं सगळ्या यात महत्त्वाचा शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्त्वाचा थर कुठला आहे तर तो बारीक वाळूचा थर. हा अतिशय महत्त्वाचा थर आहे. तर त्या ठिकाणापासून जे आपण छिद्र पाडलेली आहेत बारीक वाळूच्या त्या थरापासून मग ते पाणी त्यातनं शुद्ध होऊन त्या छिद्रांवाटे नारळ दोरी किंवा तुमच्या प्लास्टिकच्या जाळीतून आतून कूपनलिकेमध्ये पाण्याचं त्यात आपल्याला कूपनलिकेमध्ये पाणी मुरवता येईल. तर हे अशा पद्धतीने आपण कूपनलिकेचं सुद्धा पुनर्भरण करू शकतो. किंबहुना आता करणं गरजेचं आहे. मला सांगा, विहीर आणि कूपनलिका पुनर्भरण ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? मला अगदी सविस्तर. हे जे आपण ओढ्याचं किंवा कुठलंही पाणी जे मुरवतो त्याच्यामध्ये एक क्षार किंवा रसायनयुक्त पाणी नसावं. नाहीतर त्यामध्ये पुन्हा क्षार आपण पुन्हा त्या जमिनीमध्ये क्षार हे करू शकतो. म्हणून ते पाणी शक्यतो क्षार किंवा रसायनयुक्त नसावं, फ्री असावं. दुसरी गोष्ट कशी
की गाळणीचे हे ते 2 खड्डे तर पाहिजेच आपल्याला. उघड्या विहिरीला 2 खड्डे पाहिजे आणि कूपनलिकेला सुद्धा तो गाळणीचा खड्डा करणं फार गरजेचं आहे. तिसरं, जे तुम्ही पाणी त्याच्यासाठी वापरणार आहात पुनर्भरणासाठी, ते समजा आता साखर कारखान्याची मळी असते, ते मळी डंप करतात रस्त्याच्या कडेला, तर अशा ठिकाणी साचलेलं पाणी ते वापरू नये, कारण ते औद्योगिक भागातलं पाणी जे आहे ते खराब पाणी असते. तर असं पाणी क्षारयुक्त किंवा मळीयुक्त असं पाणी त्या पुनर्भरणासाठी वापरू नये. बरं. किंवा रोगराई स्थित भागातलं पाणी असंही पाणी त्या ठिकाणी वापरू नये. हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात काय की पावसाचं पाणी वापरायला काहीच हरकत नाही, किंवा ओढ्या नाल्याचं जे चांगलं पाणी आहे ते तुम्ही पुनर्भरणासाठी शेतकऱ्यांनी वापरायला काहीच हरकत नाही. आणि अजून एक महत्त्वाचं कसं की आपण एकदा गाळणी तयार केली शेतकऱ्याने विहिरीसाठी किंवा कूपनलिकेसाठी, त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या दर पावसाळ्याआधी जो मी सांगितलं की या गाळणी 4 थराच्या गाळणीमधले सर्वात महत्त्वाचा आपला जो थर असतो तो बारीक वाळूचा. आता ह्या गाळणीचा एक त्याचा मेंटेनन्स किंवा आपण म्हणतो त्याला, त्या दृष्टीने जर विचार केला तर दर पावसाळ्यापूर्वी म्हणा किंवा 2 पावसाळ्यानंतर ते आपल्याला वाळूचा थर तो काढला पाहिजे आणि पुन्हा ती गाळणी शुद्ध म्हणजे फिल्टर त्याला आपण म्हणतो शुद्ध करून स्वच्छ करून. तर स्वच्छ करायचं म्हणजे सर्व थर काढायची गरज नाही, परंतु फक्त बारीक वाळूचा जो थर आहे तेवढा जरी बारीक वाळू काढून पुन्हा ती धुवून किंवा नवीन वाळू त्यामध्ये भरली तरी ते चालू शकतं. म्हणून शेतकऱ्यांनी ही एक काळजी घेतली पाहिजे की आपल्या फिल्टरचं आयुष्यमान वाढवण्यासाठी साधारणतः 2-3 पावसाळ्यानंतर. हे महत्वाचं. म्हणजे मला तोच कालावधी विचारायचा होता की किती कालावधीनंतर ते करा. आता त्या ठिकाणच्या पाऊसमानावर अवलंबून आहे, तरी सुद्धा साधारणतः आपण काळजी घेण्याच्या दृष्टीने साधारणतः 2 ते 3 पावसाळ्यानंतर एकदा आपण तो फिल्टर स्वच्छ करणे गरजेचं आहे. तर अशा ह्या गोष्टी आहेत. आणि महत्त्वाचं काय आहे की तुम्ही ज्यावेळेस पुनर्भरण विहिरीचं किंवा विहिरीचं करता त्यावेळी जर विहिरीत गाळ असेल तर तो काढून पण टाकला पाहिजे. विहिरीत गाळ पण नको. आणि पाणी मुरवताना एक लक्षात घ्या की ते पाणी शक्यतो तळापर्यंत मुरवलं गेलं पाहिजे विहिरीच्या. ती एक काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे की त्या विहिरीमध्ये गाळ असेल तर तो काढला पाहिजे. मुरवण्यापूर्वी गाळणीचे खड्डे केले पाहिजेत. क्षारयुक्त भागातलं किंवा रसायनयुक्त भागातलं पाणी किंवा रोगराई स्थित भागातलं पाणी, मळीयुक्त भागातलं पाणी असलं कुठलंही पाणी जे खराब पाणी आहे असं त्या पुनर्भरणासाठी वापरू नये. आणि साधारणतः 2 ते 3 पावसाळ्यानंतर दरवेळी एक फिल्टरचा आपण वापर केल्यानंतर एकदा ते स्वच्छ करत जाऊ. स्वच्छ करताना पूर्ण खड्डे काढून मटेरियल त्यातलं सामग्री काढायची गरज नाही, फक्त बारीक वाळूचा थर तेवढा काढून पुन्हा तेवढा आपण नवीन वाळू किंवा तीच वाळू चांगली धुवून पुन्हा टाकली तरी चालू शकते. सर, आता मला एक सांगा की आता ही इतकी सगळी सुंदर संकल्पना आहे, मी आपण अगदी सविस्तर सांगितलं की सुरुवातीला ते 2 खड्डे केले पाहिजे, त्याच्यानंतर ते पाणी विहिरीत सोडता येतं, त्याच्यानंतर कूपनलिकेसाठी सांगितलं. एक अगदी बाळबोध म्हणजे मला हे करायचं आहे पण मला ते जमत नाही आहे, टेक्निकली मी परफेक्ट नाही आहे, तर ह्यासाठी मी कृषी विद्यापीठाला संपर्क साधू शकतो? शेतकरी बंधूंना माझं नम्र विनंती आहे की असं आपल्याला कुठलंही या बाबतीतलं काही मार्गदर्शन पाहिजे असेल, तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये भूजल संशोधन प्रकल्प आहे त्यामध्ये तुम्ही नक्की संपर्क साधा. त्यामध्ये तुम्हाला आणि तिथे आपण प्रात्यक्षिक म्हणून विहिरीचं आणि कूपनलिकेचं पुनर्भरणाचं प्रात्यक्षिक आपण तिथे दाखवतात. तर शेतकरी बरेचसे शेतकरी येतात तिथे भेटी देतात. म्हणजे प्रत्यक्ष पाहण्यामध्ये फरक पडतो. ऐकणं आणि पाहण्यामध्ये फरक आहे. माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी तसा संपर्क करा किंवा विद्यापीठाला भेटी द्या, त्यातही तुम्हाला प्रत्यक्षात पाहणं करता येईल. किंवा आमचा जो फोन नंबर आहे 02426 हा आमचा STD कोड आहे राहुरीचा. आणि ऑफिस म्हणजे कार्यालयाचा नंबर जो आहे तो 243-134 243-134 असा कार्यालयाचा नंबर आहे. म्हणजे शेतकरी यावरही संपर्क करू शकतात, प्रत्यक्ष भेट देऊ शकतात. काही शंका असतील, काही जरी असेल तर आम्ही त्यांना त्याबद्दल नक्कीच मार्गदर्शन देण्यात येईल. एक सहज म्हणून मी विचारतो की आता हा सगळा उपक्रम राबवत असताना म्हणजे मला ते खड्डे करायचे आहेत आणि मला ह्या प्रकल्पामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि एक हातभार लावायचा एक उत्तम नागरिक या नात्याने. प्रश्न असा आहे की यासाठी सरकारकडून काही मदत मिळते का? कारण त्याला सुद्धा काहीतरी खर्च येणार असतो, तो खर्च म्हणा किंवा काहीतरी सरकारची मदत असते का? सरकारची फार मोठी योजना सध्या
सरकारची योजना चालू आहे जलयुक्त शिवार. जलयुक्त शिवार अगदी, आणि त्याला मला वाटतं खूप चांगला प्रतिसाद हो, महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद पण मिळतोय. महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला, आणि कृषी विभागातर्फे अतिशय त्याची चांगली कामं चालू पण वा, आहे. आणि त्यामध्ये विहिरीचं आणि कूपनलिकेचं पुनर्भरण हे सुद्धा त्यामध्ये त्याचा समावेश आहे. वा. आणि मी नक्कीच सांगेल की याच्यामध्ये सहकारचा म्हणजे मला नक्कीच शेतकऱ्यांना हे करण्यामागे मदत मिळू शकते. अच्छा, बरं. आणि जर शेतकऱ्यांना याच्याबद्दल व्यवस्थित माहिती हवी असेल तर शेतकऱ्यांनी कृपया त्यांच्या भागातले जे तालुका कृषी अधिकारी आहेत हो. त्यांच्याशी संपर्क करून ती माहिती ते घेऊ शकतात. म्हणजे त्यांच्याकडनं अधिक माहिती मिळू शकते. वा, फार छान. मी अत्यंत सहज सरळ साध्या सोप्या पद्धतीने आपण हे सगळं मार्गदर्शन करतात. एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो की काय ह्या संदर्भातलं विशेष असं मार्गदर्शन आपल्या शेतकरी मित्रांना कराल? शेतकरी मित्रांना मला एकच सांगणं आहे की आपण शेतकरी मित्रांना पाण्याचं महत्त्व सांगण्याची गरज नाही. शेतकरी मित्रांना माहिती आहे पाण्याशिवाय शेती नाही. बरोबर, बरोबर. आणि एकच सांगावं असं वाटतं की आपल्याच शेतावर पाण्याची सोय करणं शेतकऱ्याला अतिशय गरजेचं आहे, जर त्याला चांगली शेती व्यवसाय या दृष्टीने करायची बरोबर, असेल तर. बरोबर. आणि जर पाण्याची सोय आपल्याला करायची असेल, जर आपली विहीर असेल, कूपनलिका असेल, तर शेतकऱ्याला हेही माहिती आहे की आपण डोळ्यांनी पाहतो की असं वाया जाणारं पाणी शेतकरी डोळ्यांनी बघत असतो. चराने ज्यावेळेस पाणी देतो तो आपल्या या भागामध्ये, तर बरंचसं पाणी असं चराने वाया जात असतं. किंवा ज्या ठिकाणी शेताचा लो लाईंग एरिया आहे म्हणजे असं उतार आहे किंवा खड्डे आहेत त्या ठिकाणी पाणी साचलेलं असतं. तर माझी ही विनंती हेच राहील की असं जे वाया जाणारं पाणी आहे हे शेतकऱ्यांनी असं वाया घालू नये. असं जे वाया जाणारं पाणी आहे त्यांनी कृपा करून विहिरीचं किंवा कूपनलिकेचं आपण जसं आत्ता बोललो ते लक्षात घेऊन त्यांनी ते पुनर्भरण जरूर करावं. याचा फायदा त्यांनाच होईल. उदरभरण नोहे असं जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे आता खरं तर आपण भूजल पुनर्भरण नोहे असं म्हटलं पाहिजे. इतकी ही खरं तर गरज आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. आपल्याला कसा भाग वाटला आपण जरूर लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे निर्माता आमची माती आमची माणसं, मुंबई दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. सर, आपण या कार्यक्रमात आलात, सहभागी झालात, आम्हाला महत्त्वपूर्ण मोलाचं असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो. नमस्कार.